माझे नाव शुभांगी आहे आणि मी 35 वर्षाचे असताना माझे लग्न झाले. माझे लग्न उशिरा झाले होते, त्यामुळे लग्नाच्या दिवशी सर्वजण मला आश्चर्याने पाहत होते आणि माझ्यावर कमेंट्सही पास करत होते. मला नावे ठेवत होते. पण लग्नाच्या दिवशी मी खूप खुश होती. लग्नानंतर मी माझ्या सासरी गेली. पण जेव्हा मी माझ्या सासरी गेली तेव्हा हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले की माझ्या येण्याचा कोणालाही आनंद नव्हता. सर्व पाहुणे मंडळी तर लग्नानंतरच आपापल्या घरी गेली होती. ते पाहून मी थोडी नाराज झाली. माझ्या सासूने मला माझ्या रूममध्ये बसवले. माझ्या बाबतीत कोणत्याही प्रकारची प्रथा पार पाडण्यात आली नाही किंवा त्यांनी माझे स्वागत देखील केले नाही. असे वाटत होते की हे जबरदस्तीचे लग्न आहे. मला थोडे वाईट वाटले. जेव्हा मी रूममध्ये गेली तेव्हा माझा रूमही खूप साधारण होता. मला असे वाटत होते की माझ्या येण्याने कोणालाही आनंद झालेला दिसत नाही. माझ्या सासूने मला रूममध्ये बसायला सांगितले आणि मला म्हणाली की मी तुझ्यासाठी जेवण पाठवते. मी नकार दिला. तेव्हा माझी सासू माझ्याकडे पाहू लागली. माझी सासू बाहेरून तर खूप चांगली वाटत होती, पण तिची नजर जरा मला विचित्र वाटत होती. मला भीती वाटत होती. माझी सासू मला म्हणाली की तू खूप सुंदर दिसत आहे. त्यावर मी त्यांना हात जोडून धन्यवाद दिला. पण त्यांच्या तोंडून निघालेला पुढचा शब्द थोड्या वेळासाठी मला विचारात टाकून गेला. त्या म्हणाल्या की देव तुला नेहमीच सुखी आणि सुंदर ठेवू. मला विचित्र वाटले आणि त्यांची बोलण्याची पद्धतही जरा वेगळीच होती. त्यावर मी काहीही बोलली नाही, कारण त्यांना काही विचारणंही मला योग्य वाटलं नाही. बराच वेळ माझी सासू माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करत होती आणि त्यानंतर ती उठून माझ्या रूममधून बाहेर गेली. जाताना मला म्हणाली की तुला काही गोष्टींची गरज असेल तर मला सांग. आज माझा आनंदाचा दिवस होता आणि मी खुश राहायला हवे होते. पण आजच माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते आणि मला आश्चर्य वाटत होतं. माझी सासू गेल्यानंतर थोड्या वेळात माझी नणंद माझ्या रूममध्ये आली आणि माझ्याजवळ बसून गप्पा करू लागली. माझी नणंद माझ्यापेक्षा वयाने मोठी होती. मी हसत खेळत तिच्यासोबत गप्पा करत होती, पण ती माझ्याशी काही विचित्र गोष्टी करू लागली. तेव्हा माझा मूड खराब झाला. मला थोड्या वेळासाठी असे वाटू लागले की आता माझ्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे आणि ही गोष्ट माझ्या आयुष्यात भयानक रूप धारण करणार आहे. माझी नणंद मला म्हणू लागली की तू एवढा मेकअप का केला आहे. तो प्रश्न मला जरा विचित्रच वाटला होता, कारण साधारणपणे तर सर्व नववधूंचा मेकअप जास्तच असतो. मी तिच्या या प्रश्नाचे काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर ती मला विचारू लागली की तुझे वय काय आहे. तेव्हा मी शांत बसली. तिच्या या प्रश्नाने मला राग आला होता आणि मला असे वाटले की हात पकडून तिला रूमच्या बाहेर काढावे. त्यानंतर ती म्हणाली की तू 35 वर्षाची आहे ना. लग्नाच्या हिशोबाने तुझे वय जास्त आहे. तू एवढे वर्ष लग्न का केले नाही? की तुझ्यात काही कमतरता होती त्यामुळे तुझे लग्न झाले नाही? तिचा हा प्रश्न मला काट्यासारखा टोचला होता आणि मनात असा विचार आला की तिलाही उलटून विचारावे की तुझ्या भावात अशी काय कमी होती की त्याचे लग्न एवढे उशिरा झाले. आणि माझा पती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा होता, तरीही मी तिला हे विचारू शकली नाही आणि शांत झाली. पुढे ती मला म्हणाली की ठीक आहे, देवाची इच्छा असेल तर आपण काय करू शकतो. पण माझ्या भावाला मेकअपमध्ये राहणाऱ्या मुली आवडत नाही. त्याला साध्या सरळ आणि सुंदर मुली आवडतात. मी खूप मुश्किलीने शांत बसली होती आणि मनात विचार करू लागली की ती तिच्या भावाचे एवढे कौतुक मला सांगत होती, तर तिच्या भावाशी कोण लग्न करणार होते. ती म्हणाली की एक स्त्री दिसायला साधारण तरी असली तरी ती आपल्या प्रेमाने आपल्या पतीला आपल्या जवळ करते. तूही तसेच कर. पण मी विचार केला की आज माझा या घरात पहिला दिवस आहे. जर मी काही बोलली तर सर्वजण मला नावं ठेवतील. आणि एवढे बोलून ती रूममधून निघून गेली. यावरून मला माझे पुढचे भविष्य खराब दिसत होते. मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि थकवा असल्या कारणामुळे मी बेडवर पडून घेतले. तेवढ्यातच माझ्या रूममध्ये माझा पती आला. तो आल्यावर मी आश्चर्याने उठली. तो माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, हे काय आहे? तेव्हा मी माझ्या पतीच्या या प्रश्नाच्या विचारात पडली होती. तो मला म्हणाला की तू एवढा मेकअप का केला आहे? एवढा मेकअप करून तू सुंदर दिसत आहे.
मेकअप करून तर कोणीही सुंदर दिसते. जा आणि तुझा चेहरा धुवून ये, सर्व मेकअप काढ आणि त्यानंतर जर तू सुंदर दिसली नाही तर मी तुला त्या क्षणी घटस्फोट देईल. मी आधीच विचारात पडली होती आणि हे ऐकून आता मला जास्त टेन्शन आले होते. पुढे तो मला म्हणाला की आता बसली काय आहे, लवकर जा आणि तुझे तोंड धु. मी घाईघाईने उठली आणि बाथरूममध्ये माझा चेहरा धुण्यासाठी गेली. बाथरूममध्ये जाऊन मी विचार करू लागली की आता मी काय करावे. जर मेकअप काढल्यानंतर माझ्या पतीने मला नापसंत केले तर तो मला घटस्फोट देईल. बराच वेळ विचार केल्यानंतर मी ज्वेलरी काढून कपडे बदलले आणि त्यानंतर चेहरा धुतला. बाहेर आल्यावर पाहिले तर माझा पती झोपून गेला होता. माझ्या पतीला झोपलेले पाहून मी सुटकेचा श्वास टाकला आणि विचार केला की उद्या तर माझी आई येईल आणि ती सर्व काही सांभाळून घेईल. त्यानंतर मी हळूच बेडवर जाऊन झोपून घेतले. मला झोपून अजून थोडा वेळच झाला होता. तेवढ्यात माझा पती, माझे नाव शुभांगी होते आणि मी 35 वर्षाची तरुण होती. मी बुलढाण्याला राहत होती. माझ्या कुटुंबात फक्त मी आणि माझी आईच होती. माझी आई ही नेहमी आजारी राहत असे. मी लहान असतानाच माझे वडील वारले होते. माझे वडिलांचा छोटासा बिझनेस होता आणि माझी आई घरीच राहत होती. त्यामुळे वडील वारल्यानंतर माझ्या आईला माझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळता आला नाही. त्यामुळे माझी आई शिवणकाम करत होती आणि मुलांची ट्युशनही घेत होती. त्यात आमचा घर खर्च निघून जात असे. माझी आई माझ्यामुळे नेहमी टेन्शनमध्ये राहत होती. तिला असे वाटत होते की माझे लग्न होणार नाही, कारण मी दिसायला साधारण होती. लहानपणापासूनच सर्व लोक मला नावे ठेवत होती. शाळेतही माझ्याशी कोणी बोलत नसे. जेव्हा मी तरुणपणात आले तेव्हा माझ्या अनेक नातेवाईकांनीही आमच्याशी संबंध तोडले, कारण त्यांच्या घरात तरुण मुलं होती आणि त्यांना अशी भीती वाटत होती की माझी आई त्यांच्याकडे माझ्यासाठी बोलणी करेल. ही माझी सर्वात मोठी कमतरता होती. त्यामुळे माझी आई नेहमी विचारात राहत असे. तिला नेहमी असे वाटत असे की मी गेल्यानंतर माझ्या मुलीचे काय होईल, कारण ती मला आयुष्यभर तर सांभाळू शकत नव्हती. आणि याच विचारामुळे माझी आई डिप्रेशनमध्ये गेली होती. ती देवाकडे फक्त माझ्यासाठी मागणी मागत होती. त्यामुळे मलाही तिची काळजी वाटत होती आणि मलाही असे वाटू लागले होते की आता माझे लग्न होणार नाही. जो कोणी माझ्या घरी येत होता तो मम्मीजवळ माझ्या बाबतीत बोलत होता, जसे की मी जन्माला येऊन खूप वाईट गोष्ट केली आहे. असाच वेळ निघत गेला आणि जेव्हा मी 20 वर्षाची झाली तेव्हापासून माझ्या आईने माझ्यासाठी स्थळे शोधायला सुरुवात केली होती. स्थळे तर मला भरपूर येत होती, पण मला पाहताच ते मला नापसंत करत होते. असे करता करता 5-6 वर्ष निघून गेले आणि मी 26 वर्षाची असताना मला एक स्थळ आले होते. मला पाहून त्यांनी माझ्या आईला खूप सुनावले होते. त्याच टेन्शनमध्ये माझ्या आईला झटका आला होता. त्यानंतर बरेच वर्ष मला स्थळही आले नाही. माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे घर खर्चासाठीही पैसे उरत नव्हते. त्यामुळे मी जॉब करण्याचा विचार केला आणि मी एका हॉस्पिटलमध्ये जॉब करू लागली. आता मी 35 वर्षाची झाली होती. मी लग्नाची अपेक्षाही सोडून दिली होती. पण एके दिवशी जेव्हा मी कामावरून घरी गेली तेव्हा माझी आई खूप खुश दिसत होती. तिला खुश पाहून मला खूप बरं वाटलं. मी जाताच तिने मला पेढे खाऊ घातले. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले आणि तिला विचारले की आनंदाचे काय कारण आहे. तेव्हा तिने मला जे काही सांगितले ते ऐकून मला विश्वासच बसत नव्हता. ती मला म्हणाली की तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे आणि त्यांनी होकार दिला आहे. 2 महिन्यात तुझे लग्न आहे. मी आश्चर्याने माझ्या आईकडे पाहू लागली. तेव्हा ती मला म्हणाली की मी 2-3 महिन्याआधीच तुझा फोटो एका ठिकाणी दिला होता आणि त्या महिलेने आज तुझ्यासाठी हे स्थळ आणले आहे आणि त्यांनी होकारही दिला आहे. मी आईला विचारले की त्यांना मी पसंत आहे का. तेव्हा ती म्हणाली की हो, त्यांना तुझ्या बाबतीत सर्व माहिती आहे आणि त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही. माझ्या आईचे बोलणे ऐकून मी शांततेने माझ्या रूममध्ये निघून गेली. मी विचार करू लागली की देव जाणे असा कोण व्यक्ती आहे की तो मला पसंत करत आहे. त्यानंतर मला विचार आला की त्या व्यक्तीमध्येही काही ना काहीतरी कमतरता असेल
म्हणून त्याने मला पसंत केले आहे. थोड्या वेळाने माझ्या आईने मला त्या मुलाचा फोटो दाखवला. तो फोटो पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण तो दिसायला खूप सुंदर होता. त्याचे वय 36 वर्ष होते. काही पारिवारिक समस्या असल्यामुळे त्याचे लग्न अजून झाले नाही. हे ऐकून मला अचानक सर्व काही चांगले वाटू लागले. जणू काही माझ्या आयुष्यात सर्व दुःख दूर होणार होते. आता मी खूप खुश होती. आणि जेव्हा लग्न जवळ आले तेव्हा माझे सर्व नातेवाईकही घरी आले होते, कारण सर्वांनी माझ्या लग्नाची अपेक्षाच सोडून दिली होती. पण लग्नात माझ्या आत्याला एका गोष्टीचा प्रॉब्लेम होता. ती म्हणत होती की लग्नाचा सर्व सामान माझी सासू एकटीच आणत होती. तिच्यासोबत कोणीही येत नव्हते. माझी नणंदसुद्धा आली नव्हती. पण माझ्या आईने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि माझे लग्न तिथेच झाले. लग्नाच्या दिवशी मी सुंदर दिसत होती. सर्वजण मला पाहून माझं कौतुक करत होते. लग्नात सर्व नातेवाईक आले होते आणि साध्या सरळ पद्धतीने माझे लग्न करण्यात आले. त्यानंतर माझी पाठवणीही करण्यात आली. जे स्वप्न मी लग्नानंतर पाहिले होते ते स्वप्न माझे तुटले होते. कारण सासरी गेल्यावर माझ्या सासूने मला एका रूममध्ये बसवले आणि दरवाजा बंद केला आणि माझ्या हातात एक कागदाचा तुकडा दिला आणि मला म्हणाली की यातून दररोज एक तुकडा पाण्यात टाकून माझ्या मुलाला दे. हे ऐकून मला खूप विचित्र वाटले. मी त्यांना विचारले की हे काय आहे. तेव्हा माझी सासू थोडी घाबरली आणि मला म्हणाली की ती लपवून ठेव, ही खूप कामाची वस्तू आहे आणि या बाबतीत कोणालाही काही सांगू नको. ते ऐकून मी शांत झाली. मग माझी सासू थोडा वेळ बसून निघून गेली. त्यानंतर माझी नणंद येऊन माझ्याशी चित्रविचित्र गोष्टी करून तीही निघून गेली. पण माझ्या पतीने मला जी वागणूक दिली होती त्यामुळे मी खूप रडली होती. सकाळी उठून मी माझ्या आईजवळ आली, पण रात्री घडलेला प्रकार मी कोणालाही सांगू शकत नव्हती. मला खूप वाईट वाटत होते की त्यांनी माझ्यासोबत असे का केले. माझा चेहरा पाहून माझी आई मला म्हणाली की तू खुश नाही का? तुझ्या सासरी काही झाले आहे का? कोणी तुला काही बोलले आहे का? आईच्या विचारण्यावरून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. पण इच्छा असतानाही मी माझ्या आईला काहीही सांगू शकली नाही की माझ्या पतीने मला कशा प्रकारची वागणूक दिली. पण माझ्या पतीने ही गोष्ट कोणालाही सांगण्यासाठी नकार दिला होता. तो मला म्हणाला होता की जर मी ही गोष्ट कोणालाही सांगितली तर तो त्याच वेळी मला घटस्फोट देईल. मी माझ्या आईला म्हणाले की असे काहीही नाही. माझ्या घरातील सर्व लोक खूप चांगले आहेत. माझे पतीही खूप चांगले आहेत. हे ऐकून माझी आई थोडी शांत झाली आणि त्यानंतर ती मला अनेक प्रश्न विचारू लागली. दुसऱ्या दिवशी माझा पती मला घेण्यासाठी माझ्या माहेरी आला आणि मी पुन्हा माझ्या सासरी गेली. त्यानंतर थोड्या दिवसात मी पुन्हा माझी नोकरी जॉईन केली, कारण माझ्या पतीचे असे म्हणणे होते की तो एकटा या घराचा खर्च उचलू शकत नाही. जेव्हा माझ्या आईने मला विचारले की तू नोकरी का करत आहे, तेव्हा मी तिला सांगितले की माझे घरात चित्त लागत नाही. माझं आयुष्य अवघड होत चाललं होतं. जेव्हा एका रात्री माझा पती घरी आला नाही तेव्हा माझी सासू माझ्या रूममध्ये आली. माझी सासू नेहमी खूप शांत राहत होती, पण आज ती खूप रागात होती आणि मला त्या कागदाविषयी विचारपूस करू लागली. तेव्हा मी थोडी घाबरली होती, कारण मी तो कागद फेकून दिला होता. पण मी माझ्या सासूला खोटं सांगितलं की मी न चुकता माझ्या पतीला त्या कागदाचा तुकडा पाण्यात मिक्स करून देत होती. त्यावर माझी सासू रागातच मला म्हणाली की तू खोटं बोलत आहे. तू त्याला ते औषध पाजलं नाही. आता जे काही होईल त्याला जबाबदार फक्त तूच राहशील. एवढे बोलून ती रागारागाने निघून गेली आणि मी विचारात पडली. आधीच मी विचारात पडली होती, अजून काय बाकी होते. आता मला विचार येऊ लागले की माझ्यासोबत काही वाईट तर होणार नाही ना. माझ्या सासूला पहिल्याच दिवशी माझ्यावर विश्वास का बसला होता. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामावरून घरी आली तेव्हा मी पाहिले की माझ्या नंदेसोबत त्या काकू हॉलमध्ये बसल्या होत्या, ज्यांनी माझ्यासाठी हे स्थळ आणले होते. मी त्यांना नजर चोरून जाऊ लागली. आतमध्ये येणाऱ्या आवाजाने मी आश्चर्यचकित झाली. माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि मी धावतच माझ्या रूममध्ये गेली. जे मी ऐकले होते त्यावर मला अजूनही विश्वास बसत नव्हता.
माझ्यासोबत खूप चुकीचे झाले होते. त्यावर मी विचार केला की मी माझ्या पतीसोबत या बाबतीत बोलणं करेल. दुसऱ्या दिवशी जे झाले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझा पती जेव्हा घरी आला तेव्हा मी माझ्या आईच्या घरी आली होती आणि आईला पाहून रडू लागली. ती मला विचारपूस करू लागली की काय झाले. तेव्हा मी तिला सर्व काही सांगितले. मी आधीपासूनच सर्व काही सांगते. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी खूप सुंदर होती, पण मी 7 वर्षाची असताना माझ्या चेहऱ्यावर गरम पाणी पडले, त्यामुळे माझा चेहरा खराब झाला. त्यामुळे माझ्या आईला खूप दुःखही झाले. ती खूप रडत असे. माझ्या वडिलांनीही माझा भरपूर ठिकाणी इलाज केला. त्यानंतर माझा चेहरा थोडा व्यवस्थित झाला, पण चेहऱ्यावरील डाग पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे माझा चेहरा खराब दिसत होता आणि आज त्याच कारणामुळे मला स्थळ येऊनही माझे लग्न जमत नव्हते. आणि याच कारणामुळे एवढे वयही झाल्यावर माझे लग्न झाले नव्हते. पण त्या काकूंनी जेव्हा मला हे स्थळ आणले तेव्हा माझे लग्न झाले. पण त्या बाबतीत जे सत्य होते ते आज मला समजले होते की त्या काकूंनी माझ्या सासरकडच्या लोकांना असे सांगितले होते की ही मुलगी एकुलती एक आहे आणि तिच्या आईनंतर तिला कोणीही नाही. तिची आई गेल्यानंतर हे सर्व इस्टेट तिच्या नावावर होईल. माझ्या सासरची परिस्थिती नाजूक होती आणि मी जॉब करते या बाबतीतही त्या काकूंनी त्यांना सांगितले होते. त्यामुळे लालसेपोटे त्यांनी या स्थळाला होकार दिला आणि माझ्याशी लग्न केले. त्यानंतर माझ्या सासूने मला तो कागद दिला होता. मला आजही माहीत नाही की तो कागद कशाचा होता. आणि पहिल्याच दिवशी माझ्या पतीने आणि नणंदने मला साधारण दिसण्याबाबतीत टोमणेही दिले होते. त्या रात्री माझ्या पतीने माझ्यासोबत जे काही केले ते जगातील कोणताही पती आपल्या पत्नीसोबत पहिल्या दिवशी करणार नाही. कारण त्याने मला चेहरा धुण्यासाठी सांगितले आणि जर चेहरा चांगला नसेल तर त्याच वेळी मी तुला घटस्फोट देईल असे त्याने मला सांगितले होते. आणि हे ऐकून मी खूप घाबरली होती, कारण मला माहीत होते की माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत. त्यानंतर तो झोपून गेला आणि मीही झोपली. जेव्हा सकाळी तो उठला आणि मला पाहिले तेव्हा तो मला म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत विश्वासघात केला आहे. तुझा चेहरा किती विद्रूप आहे. मी तुझ्यासोबत एक दिवसही राहू शकत नाही. त्याच्या अशा बोलण्यावर मी खूप रडू लागली आणि त्याच्या विनवण्या करू लागली की मला घटस्फोट देऊ नका. तो माझे काहीही ऐकत नव्हता. पण मी त्याला सांगितले की जर तुम्ही माझ्यासोबत असे केले तर माझ्या आईचे काय होईल. त्यानंतर तो काही वेळ शांत झाला आणि म्हणाला की ठीक आहे, मी तुला घटस्फोट देणार नाही, पण माझी एक अट आहे की मी दुसरे लग्न करेल आणि तुला माझ्या दुसऱ्या पत्नीलाही स्वीकार करावे लागेल. त्यावर तो काहीही ऑब्जेक्शन घेणार नाही आणि तू स्वतः नोकरी करून तुझा खर्च करशील. त्याच्या सांगण्यावरून मी सर्व काही मान्य केले. पण आज मला माहीत झाले आहे की त्याला माझ्या बाबतीत आधीच सर्व काही माहीत होते. तरीही त्याने माझ्याशी लग्न करायला होकार दिला होता. हे सर्व ऐकून मला मोठाच धक्का बसला होता. तरीही मी त्याच्याशी बोलण्याचा विचार केला. दुसऱ्याच दिवशी तो आपल्यासोबत एका मुलीला घेऊन आला जिच्यासोबत त्याने लग्न केले होते. ठरल्याप्रमाणे मी सर्व काही सहनही केले असते जर त्याने माझा विश्वासघात केला नसता. जेव्हा मी हा सर्व प्रकार माझ्या आईला सांगितला तेव्हा तिला खूप वाईट वाटले. त्यानंतर ती मला सावरू लागली आणि मला हिंमतही देऊ लागली आणि मला म्हणाली की तू आपल्या घरी परत ये. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. आईला सांगितलं तेव्हा माझी आई म्हणाली की तुझे नशीबच खराब आहे. तुझ्या घरी तू परत जा. घटस्फोटाचे दुःख मला सहन होणार नाही. म्हणून आईने सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सासरी परत येऊन गेली. जेव्हा मी सासरी गेली तेव्हा माझे नणंद आणि माझ्या पतीची बायको माझ्याकडे असे पाहत होते की मी या घराची सदस्यच नाही. पण मी त्या दोघांकडे दुर्लक्ष केले आणि मी माझ्या खोलीत निघून गेली. माझे पती आणि त्यांची दुसरी बायको दोघेही खूप आनंदात राहत होते. पण अचानक एके दिवशी माझ्या नणंदची आणि माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीची भांडण झाली. कारण माझ्या नणंदचे घरात वर्चस्व होते. सगळेजण तिचेच ऐकत होते. पण माझ्या पतीची दुसरी बायको तिला बोलायची की तुम्ही अजून लग्न का केले नाही आणि भावाच्या घरीच पडलेले आहात.
व नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून टोमणे मारत असतात. म्हणून त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि त्या दोघांच्या भांडणामध्ये माझा पती त्याच्या दुसऱ्या पत्नीला काहीच बोलत नव्हता. नंतर माझ्या नणंदला समजले होते की ती माझ्यासोबत किती चुकीची वागली आहे, म्हणून ती रडून माझ्याकडून माफी मागत होती. मी माझ्या रोजच्या प्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामाला गेली होती, पण अचानक एका गाडीतून पेशंट आला. त्याचा गंभीर स्वरूपात ॲक्सिडेंट झालेला होता. ॲक्सिडेंटमुळे त्याला दोघे पायही गमवावे लागले. मी जेव्हा त्या पेशंटला पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला, कारण ते पेशंट दुसरे कोणी नसून माझे पती होते. मी त्यांना ऑपरेशन रूममध्ये पाहिले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांची अशी अवस्था पाहून माझ्याकडून पाहिली जात नव्हती. माझी सासू आणि नणंद दोघेही खूप दुःखी होते व माझ्या पतीची दुसरी बायको तिलाही धक्का बसला होता. काही दिवसांनी माझ्या पतीची दुसरी बायको तिच्या माहेरी गेली आणि माहेरी जाऊन तिने माझ्या पतीला घटस्फोटाची नोटीस दिली होती. तिने नोटीसमध्ये लिहिले होते की तू आता माझी जबाबदारी घेऊ शकत नाही आणि माझ्यावर खर्चही करू शकत नाही, म्हणून मी त्याच्यापासून घटस्फोट घेत आहे. त्या काळात माझ्या पतीवर खूप संकट कोसळले होते. त्याने मला त्याच्या जवळ बोलवले आणि सांगितले की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, तू मला माफ कर. मीही त्याचा दुःखाचा विचार करून त्याला माफ केले. त्याला खूप पश्चाताप होत होता. तो स्वतःला दोष देत होता. तो मला म्हणाला की आयुष्यात सुंदरता महत्त्वाची नाही, माणुसकीही महत्त्वाची आहे, जी फक्त तुझ्यात आहे, माझ्यात नाही. मी माझ्या सासूला विचारले की तो कागद कसला होता, त्याच्यामुळेच तर माझ्या पतीचे असे हाल झाले का? तर माझ्या बोलण्यावर माझी सासू हसू लागली आणि म्हणाली की तो कागद नाही, तो देवाचा आशीर्वाद समज. त्याच्यामुळे तुझा पती तुझ्याशी आता चांगले वागत आहे. माझ्या सासूला माहीत होते की तिचा मुलगा आणि मुलगी कसे आहेत. ती नेहमी माझ्याबद्दल चांगला विचार करायची. तिला नेहमी असे वाटायचे की माझ्या मुलाच्या आणि त्याच्या पत्नीचा चांगला संसार थाटला पाहिजे. पण जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. आता आम्ही दोघे खूप खुश आहोत. माझ्या नणंदला आणि पतीला देवाने चांगलीच समज घातली होती. ते दोघे माझ्याशी चांगले वागू लागले आणि आम्ही सगळेजण आनंदाने राहू लागलो. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की माणसाच्या चेहऱ्याकडे किंवा सुंदरतेकडे नका बघू. त्याचा स्वभाव कसा आहे आणि तो किंवा ती आयुष्यभर आपल्यासोबत राहू शकेल की नाही याची जाणीव करून घ्या. सुंदरता ही काही वर्ष, काही काळच असते, पण माणसाचा स्वभाव हा शेवटपर्यंत तसाच असतो, जो आपल्या घरच्यांचा आदर करतो आणि आपला मानसन्मानही टिकवून ठेवतो. म्हणून सुंदरता न पाहता मन पाहायला शिका, तरच तुमचं पुढील भविष्य आणि आयुष्य सुख समृद्धीने जाईल. अन्यथा तुम्हीही जीवनात अपयशी ठराल. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.